नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज गावरान हरभऱ्याची मसाला उसळ बनवणार आहे। तर एकदम चवदार आणि अशी मसाल्याने भरलेली। यासाठी इथे एक वाटीभर हरभरे घेतलेत। आता ही पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण बोरिक पावडर लावलेला असते यासाठी। आता ही पाणी दुसरं फेकून दिलं आणि दुसरं टाकून रात्रभर झाकून ठेवलं आणि आता सकाळी दाव बघू शकता एकदम छान असं टम्म फुगले। आता याच्यातले मी एक वाटीभर हरभरे मी बाजूला ठेवणार आहे। तर याची रेसिपी नंतर दाखवणार आहे तुम्हाला। आता इथं कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये हरभरे टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 ग्लास पाणी टाकायचे। आता याला फक्त 1 शिट्टी देऊन घ्यायचे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता याला मसालेदार बनवायचं म्हणल्यास मसाला तयार करून घ्यायचा आहे। यासाठी मी तर अद्रक, लसूण, टोमॅटो घेतलेले आहे लहान साईजमध्ये। आता अद्रकचे थोडेसे काप घेतलेत, 2-4 लसूण पाकळ्या घेतल्यात, तशा बारीक कट करून घ्यायच्या आणि टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचे। आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकायचे। तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते, आवडत असेल तर कट करून फोडणीमध्ये तळून घ्यायचं आहे। आता इथे मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, भाजून घ्यायच्यात। थोडीशी कोथिंबीर घेतली, थोडासा कढीपत्ता घेतला, एकदम छान असं वाटून घेतले आणि इकडे शिट्टी पण झालेली आहे। गॅस बंद केलाय। आता इथे दुसरे मसाले या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। जिरे पावडर टाकायचे, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे। आता थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आणि असाच मसाला भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत इथे मी कांदा कट करून घेणार आहे, तर हरभऱ्याच्या उसळीसाठी लागणार आहे। आता एकदम बारीक असा हरभऱ्याच्या उसळीसाठी कांदा कट करून घ्यायचा आहे। आता इथं कांदा एकदम बारीक असा कट करून झालेला आहे। इथं कुकर पण थंड झालं। आता हरभरे एकदम मऊ झालेले आहेत। आता चाळणीमध्ये काढून घ्यायचे। आता पूर्ण पाणी याच्यामधलं नितळते तोपर्यंत आणि एकदम छान असे हरभरे पण शिजलेले आहेत, बघू शकता। आता गॅसवर कढई ठेवली, 1 चमचा तेल टाकायचे। आता जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा छान असं परतून घ्यायचा आहे। आता ही वाटलेला मसाला या कांद्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता हे दोन्ही पण असं परतून झालेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ शिजताना टाकल्यामुळे थोडंसं कमी टाकायचं आणि आता भिजलेला ही मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये। या मसाल्यामुळे एकदम छान अशी मसालेदार उसळ तयार होते। तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। तर आता छान असं परतून झालेला आहे मसाला आणि कांदा। आता याच्यामध्ये हरभरे टाकून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचे। पूर्ण मसाला ह्या हरभऱ्याला लागतो अशा पद्धतीने बघू शकता। तर इथे तयार झालेला आहे मसालेदार उसळ। तर एकदा नक्की बनवून बघा। सर्वांनाच आमच्या घरच्यांना आवडली। याच पद्धतीने मी आता बनवत राहणार। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।